वेलकम टू पूजाज किचन. पूजाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया गाजराचा हलवा. मार्केटमध्ये आता थंडीमुळे गाजराचं सीझन चालू झालेला आहे, तर आपण ह्या गाजरांचा आता हलवा बनवूया. चला तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, 1 किलो गाजर घेतलेले आहे मी. छान असे रसरशीत रेड कलरचे गाजर आहेत हे. थंडीच्या सीझनमध्ये गाजरांचा सीझन असतो हा, त्यामुळे गाजर हे खूप छान मिळतात आणि खायलाही गोड लागतात. आता हे गाजर आपण धुवून घेतलेलं आहे, तरी पण आपण हे एकदा पूर्ण त्याची साले काढून घेऊया. यामुळे ना याच्यामध्ये जे माती, रेती, थोडीशी घाण अडकलेली असते ती निघून जाते. त्यासाठी ह्याचे आपण सालं काढून घेणार आहोत सगळ्या गाजरांचे. हे बघा, आपले छान असे गाजर हे सगळे छिलून झालेले आहेत. हे आता आपण किसणीने किसून घेऊयात. हे बघा, आपले हे गाजर छान असे किसून झालेले आहेत. 1 किलोच्या प्रमाणात आपण गाजराचा हलवा करत आहोत. हा आपले सगळे गाजर आपण हे किसून घेतलेले आहेत. चला तर आपण पुढची रेसिपी बघूया. हे एक पॅन घेतलेला आहे. हे नॉनस्टिक पॅन आहे, जेणेकरून आपला गाजराचा हलवा परतताना खाली चिकटू नये म्हणून. आपण 3 टेबलस्पून हे तूप घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता गाजराचा किस टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम आपण मीडियम ठेवूया. त्यामध्ये आपण हे गाजराचं किस चांगला परतून घेऊया. जास्त वेळ परतला नाही तरी चालेल. 5 ते 7 मिनटं आपण हा गाजराचा किस छान असा परतून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त राहणार नाही. इकडे गाजराचा किस आपण परतून घेतोय, तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊयात. इथे मी 4-5 काजू, 4-5 बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स टाकल्याने तुमचे गाजराचा हलवा हा खूप रिच आणि खायलाही खूप छान लागतो. पाच ते 7 मिनटं आपला गाजराचा किस हा परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध टाकून छान परतून घेतलेलं आहे. दूध पण आपलं थोडंसं आटत आलेलं आहे.
आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहोत। 1 किलो गाजर, त्याला 1 वाटी साखर ही योग्य प्रमाण आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त गोडही करू शकता, पण गाजर ऑलरेडी गोड असतात त्यामुळे जास्त साखर टाकण्याची गरज नाही। 1 किलो साखर ही इनफ होते। हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी खवा टाकणार आहोत। 1 वाटी खवा टाकून आपण छान असा मिक्स करून घेऊयात। खवा हा ऑप्शनल आहे, पण खवा टाकल्याने आपला गाजराचा हलवा एकदम मिठाईवाल्याच्या दुकानात जसा मिळतो तसा होत आहे। आता आपण थोडंसं तूप टाकून हे आपले ड्राय फ्रूट्स कट केलेले थोडेसे परतून आपण गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स करणार आहोत। ड्रायफ्रूट आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया। ड्रायफ्रूट टाकल्याने आपला गाजराचा हलवा खायला खूप रिच आणि दिसायलाही सुंदर दिसतो। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत। वेलची पूड टाकल्याने गाजराच्या हलव्याची चव खूप छान होते आणि वासही छान येतो। छान असा आपण हा मिक्स करून परतून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये पाणी कमी झालेलं आहे। आता आपला गाजराचा हलवा पूर्णपणे शिजलेला आहे। गॅस बंद करून आपण 10 ते 15 मिनिटं थोडंसं गार होऊन देऊया आणि आपण नंतर त्याला सर्व करून घेऊ। आता आपण हा हलवा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, दाणेदार रसरशीत असा एकदम सुंदर असा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे।
थंडीमध्ये खाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता रसरशीत असा दाणेदार छान असा हलवा आपला रेडी झालेला आहे। तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।